शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2 डिसेंबरला होत आहे. गेले 15 दिवस या खोपोली शहरात प्रत्येक ठिकाणी आपण प्रचाराच्या यंत्रणा पाहिलेली होती आणि संपूर्ण वातावरणाची राजकीय वातावरण तयार झाले होते. आणि आज आपण आहोत खोपोली शहराच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये. या 12 प्रभागातून निवडणुकीला सामोरे जाणे शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावरती जे मागच्या काळामध्ये माजी नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी माजी नगरसेवक म्हणून कामकाज पाहिलंय आणि खऱ्या अर्थानं त्या भागातून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी शक्य होईल तेवढं त्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. असे आपल्या समितीत आज आहेत निजामभाई जळगावकर. यांनी मागच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करून येथील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता पुढच्या काळामध्ये त्यांनी एक प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल ठेवून या निवडणुकीच्या मैदानात उतरले. आज त्यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत की नक्की त्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीने या प्रभागाला डेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्याचबरोबर या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांना काय अनुभव आला आणि कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेतो. निजामभाई, आपले गावची खबर टीमच्या वतीने स्वागत करतो. आणि आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की मागच्या काळात आपण निवडणुकीला स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्यावेळेला आपण काही कामं केलेली असतील. मग आपल्याला त्या वेळेस कशा पद्धतीने आपण तिथल्या लोकांना आपल्या नेतृत्वाचा न्याय देण्याचा प्रयत्न केला? गेल्या 5 वर्ष जेव्हा मी काम करत होतो त्याचा रिझल्ट जो आहे तो मला आता प्रचाराच्या वेळेस भेटलेला आहे. मी ज्या ज्या घरी गेलो तिकडे कुठंही एक चुकीचा रिस्पॉन्स किंवा नेगेटिव्ह रिप्लाय कुठूनही नाही आला. माझ्याबरोबर मी शेका पक्षामध्ये लढवण्यासाठी विनीता कांबळेताई आवटी यांना माझ्या सोबत घेतलेलं आहे आणि तेही त्याचे पुरावे आहेत की त्यांनी प्रत्येक घरी आम्ही जेव्हा पोहोचलेल्यानंतर कुठंही एकाही व्यक्तीकडून नेगेटिव्ह हा शब्द आलेला नाही. आपण आता ज्या वेळेला विकास कामाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्याला चांगला रिस्पॉन्स आलेलाच आहे. शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी 2 जागा लढण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आपण माजी नगरसेवक आहात आणि आपल्याबरोबर असलेल्या महिला उमेदवार विनीता कांबळे या सुद्धा माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर थेट नगराध्यक्ष पदाचं ज्यांनी म्हणजे तुमची जी आघाडी आहे त्या आघाडीमधून थेट नगराध्यक्ष पदासाठी सुनील पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. या तिघांचा आपण एकत्रित प्रचार करताना एक खोपोलीमध्ये नव्या विजनकडे आपण पाहत असाल तर असं नवं विजन आपल्याला या प्रभागामध्ये काय वाटतं, म्हणजे कोणता नवीन विजन असेल? मी बऱ्याच ठिकाणी प्रचार करताना बऱ्याचशा वस्तू बघितल्या की कुठं आता पुढे डेव्हलपमेंट पाहिजे आणि ज्या ज्या डेव्हलपमेंटचं कमिटमेंट्स आता आम्ही दिलेलं आहे हे नक्की आम्ही पार पाडणार आहोत. विनीताताई कांबळेंचा पण जुना जो अभ्यास आणि उपनगराध्यक्षपद त्यांनी गाजवलेला आहे. तर आमची जी जोडी आहे शिवाय आमचे अध्यक्ष जे सुनील पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे उभे आहेत त्यांचाही इथे प्रतिसाद चांगला मिळत आहे. आम्ही जे वॉर्डात फिरत आहोत आणि तिन्ही चिन्हांना लोक भरमोठ मतांनी विजय करतील हे अनुभव घेतलेला आहे. या तुमच्या भागामध्ये जिथे आपण नेतृत्व करत आहात त्या भागामध्ये एक झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी त्या झोपडपट्टीमध्ये अनेक अशी समस्या आहेत असं तिथून आवाज येतो. तर त्या समस्यांवरती आपण कशा पद्धतीने मार्ग काढणार आहात? कारण मागच्या बाजूला त्या ठिकाणी नाला आहे मोठा. पावसाळ्यात त्या ठिकाणी तो नाला तुडुंब भरल्यानंतर तिथं काही घटनाही घडत असतात. मागच्या काळात घडली होती. त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी काय नियोजन केलंय का? म्हणजे आपल्याला काय वाटते, संकल्पना काय आहे का? त्या ठिकाणी सगळ्यात पहिले तर एक रिटर्निंग वॉल होणे गरजेचे आहे. कारण एक गेल्या 4-5 वर्षापूर्वी तिथे एक अपघात पण घडलेला आहे. ते अपघात परत असं कधी घडवू नको तसं ते अपघात घडू नये त्यासाठी आम्ही तिथे रिटर्निंग वॉलचं सगळ्यात पहिले प्रोव्हिजन करणार आहे. आणि जसं आपण बोललात की झोपडपट्टी, माझी अशी इच्छा आहे की त्या ठिकाणी झोपडपट्टी न बोलता त्या तिथली पोरं जी चांगल्या म्हणजे मी आता त्यांना माझ्या खोपोली तालुक्यातून आपल्या खालापूर तालुक्यातून मी जी मुलं पाठवले जवळपास 272 पोरं मी आज परदेशात पाठवलेली आहेत. तिथली बाकीची जी शिल्लक पोरं जी कामं करू शकतात ती वाईट मार्गावर न लागता चांगले रोजगार त्यांना मी देऊ शकतो ह्याचा प्रयत्न मी करत आहे. आणि आतले इंटरनल रोड्स छोटे मोठे जे काही कामं आहेत मी त्याच्यावर लक्ष जास्त दिलेलं आहे. आता जे प्रचार करताना मी बघितलेलं आहे की काही आणि मी ह्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असल्यामुळं मला ह्या कशा दर्जाचं काम करून घ्यायचं आहे हे माझ्या पूर्णपणे लक्षात आहे आणि मी ते करून देणार. आपण या ठिकाणी तरुणांचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि तरुणांना एक रोजगार, तोच एक मुद्दा आहे की तरुण हा वेगळ्या मार्गावर न गेला पाहिजे. ती एक आपली भूमिका चांगली आहे. परंतु त्या ठिकाणी महिला वर्ग असतील, त्या महिलांना आपण रोजगाराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी कुठली संकल्पना आपल्या आहे का? महिला वर्ग जे आहे
ते मला आता दोन तीन ग्रुप्सनी मला सांगितलं की तिथं महिला मंडळ बनवणं गरजेचं आहे. मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. मी बोललोय की त्यांना आश्वासनही दिलेलं आहे की मी तुम्हाला त्यासाठी जे काही सहकार्य लागणार आहे ते मी करणार. आणि पुढे शास्त्रीनगरमध्ये जिथेही जागा जर उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्यांना रोजगार कशा पद्धतीने तिथे काय उत्पन्न करू शकता किंवा बचत गटच्या थ्रू त्यांनी जे काही काम पुढे करणार आहेत त्यांना मी सहकार्य करणार आहे त्यासाठी. नुकताच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले नेते जयंतभाई पाटील यांनी आपल्या या खोपोलीमध्ये भेट दिली, आपल्याशीही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांना एक वेगळं दिसलं की बाबा या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे ज्या काही उमेदवार जागा लढत आहे तो सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पाटील यांनी सुद्धा त्यांचे संपर्क केला, तेही उल्लेख केला की बाबा त्यांना मी दिलेला शब्द पाळलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच दिलेला शब्द पाळतो असं म्हणलं जातं. तर आपण पुढच्या काळामध्ये जो काही विकास करणार आहात किंवा जो काही इथल्या मतदारांना तुम्ही आश्वासन दिलेलं तो पूर्ण करणार आहातच. तर पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कराल अशी मतदारांनी आपल्याकडे अपेक्षा तर ठेवलेलीच आहे आणि ते आपण निश्चित पुरं कराल असंच या निमित्तानं वाटतं. आणि हे सारं होत असताना आपल्याला काही तासावरतीच आता प्रचार उरलेला आहे आणि प्रचार थांबेल आणि मग उद्याच्या मतदानामध्ये कशा प्रकारचा उत्साह असेल असं आपल्याला काय वाटतं? प्रचारमध्ये तर पत्रकार बंधू सगळ्यांनी रिपोर्ट दिलेला आहे आणि पोलिसांनी पण रिपोर्ट दिलेला आहे. प्रतिसाद खूपच सुंदर आहे आणि आम्ही कुठेही कमी पडत नाहीये. आमच्या म्हणजे सगळीकडे प्रचार सगळ्यांच्या दारोदारी पोहोचत आहे. जे पण इथून वॉर्डमधून गेल्या 9 वर्षामध्ये आता 5 वर्षानंतर पुढच्या 4 वर्षामध्ये नगरसेवक नसताना सुद्धा जे लोक इथून शिफ्ट झालेले आहेत आम्ही त्यांच्या घरोघरी पोहोचलेलो आहे. सगळीकडून प्रतिसाद खूप चांगला भेटलेला आहे आणि आम्ही जाहीर करतो की आम्ही चांगल्या पद्धतीने पुढची 5 वर्ष कामं करणार आहेत आणि हे उद्याच्या पोलिंग बूथमध्ये माहिती पडून जाईल की कशा पद्धतीने शेका पक्षाने इकडे जोर लावलेला आहे. हे होते प्रभाग क्रमांक 12 मध्ये निजामभाई जळगावकर यांनी आत्मविश्वासपूर्ण सांगितले की त्या भागातला केलेला विकासाच्या जोरावरती मी लढतोय, परंतु पुढच्या काळामध्ये संधी तर मिळणारच आहे असा आत्मविश्वास व्यक्त करून पुढच्या काळात तरुणांसाठी असेल, तिथल्या नागरी सुविधा असतील, तिथल्या महिलांसाठी असेल आणि इतर काही त्या ठिकाणची काही विकास कामे असतील ती निश्चितपणाने पूर्ण करणार आहोतच. अशाच पद्धतीने पुढच्या काळात आम्ही कार्यरत राहू असं त्यांनी शब्द दिलेला आहे. धन्यवाद.